नमस्कार, आपण पाहत आहात लोक असता न्यूज चॅनल. पाहूया विशेष बातमीपत्र. ठाकरे गटाचे राज्य संघटक एकनाथ पवार यांच्यासह सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश. भारतीय जनता पार्टीच्या वतीने भक्ती लॉन्स येथे विभागीय संघटन कार्यशाळा पार पडत असून या कार्यक्रमाला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे राज्य संघटक एकनाथ पवार यांच्यासह शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी मंत्री मेघना बोर्डीकर, माजी मंत्री निलंगेकर तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, आमदार, खासदार उपस्थित होते. लोक आस्था न्यूज, नांदेड. काय आता तुम्हाला माहिती आहे, गेल्या 30 वर्षापासून मी शिवसैनिक म्हणून काम करतो. शिवसेनेच्या शाखा प्रमुखापासून ते जिल्हा प्रमुखापासून पद भोगली. मी माझ्या प्रभागामध्ये 2 वेळेस नगरसेवक पण निवडून आणले आणि जिल्हाभर मी काम केलं. काम करतेच माणसाचं कुठेतरी ध्येय धोरण असते. मागच्या वेळेस 2024ला जे विधानसभा होत्या नांदेड उत्तर मध्ये मी पण इच्छुक होतो आणि आम्हाला कुठल्याच जे इच्छुक उमेदवार होते पक्षामध्ये 5-6 जण, 7-8 जण सोडून बाहेरचा आयात उमेदवार करून त्याला उमेदवारी दिली आणि वारंवार पक्ष संघटनेमध्ये आमचा जे संपर्क प्रमुख आहे बबन थोरात, ते शिवसैनिकाला न्याय देणं कमी आणि संघटनेच्या बाहेरच्या लोकांना महत्व देणं आणि त्याच्याकडून जे काय हौसा करून घेणं, त्याचं काम चालू आहे. आम्ही वारंवार उद्धवजीच्या कानावर 1.5 वर्ष झालं टाकत होतो. आता त्याला कुठंतरी कमी करण्याच्या जागी त्याला बढोतरी दिली आणि त्याला उपनेता पद दिलं आणि त्यानं मजात असं सांगायचं की बघा तुमची कंप्लेंटचं काय झालं, तुमच्या कंप्लेंटचं काय झालं. आज मी उद्धवजी साहेबांना राजीनामा टाकला आणि मला त्यानं तुरंत 2 मिनिटांमध्ये फोन आला. म्हणजे साहेब वेळ झाला, आम्ही तुम्हाला 1.5 वर्षापासून सतत सांगत होतो की हा माणसामुळे नांदेड जिल्हा, नवस्त हिंगोली जिल्हा हे दोन्ही जिल्हे संपुटात येत आहेत, तुम्ही याला कुठेतरी आवर घाला. तसं न होता शिवसैनिकावरच अन्याय होत होता आणि आम्हाला, मी शिवसेनेत काम केल्यामुळे आम्हाला लोकांच्या न्यायाला कुठेतरी शिवसैनिकाचं बाजू आम्ही कुठेतरी कमी पडत होतो. त्यामुळं शिवसेनेला आज जय महाराष्ट्र करून भाजप सोबत आम्ही, शिवसेना भाजप युती होती, 25 वर्ष काम केलं होतं. त्याच्यामुळं भाजप हे पहिली पसंती वाटली आणि भाजपमध्ये मी आज प्रवेश केला. माननीय अशोकरावजी चव्हाण असतील आणि संजय कोटगे आणि आपले चैतन्य बापू देशमुख यांनी मला हे केलं की बा या भाजपमध्ये म्हणून विनंती केली आणि मला आपल्या विचाराचा पक्ष म्हणून मी आज बावनकुळे साहेब आणि चव्हाण साहेब, पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज मी प्रवेश केला.